पाहणार आहोत की ज्याचा वापर तुम्ही तुमच्या पिक्साबे, पिक्सआर्ट अशा ॲप्लिकेशनमध्ये करून तुमचे स्वतःचे नाव किंवा मित्राचे नाव जबरदस्त प्रकारे लिहू शकता. सर्चमध्ये मराठी फॉन्ट्स या ठिकाणी मराठी fonts.net असं सर्च करायचं. या ठिकाणी इथे पहा. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल. त्या वेबसाईटवर जसं आपण खाली जाऊ तसं या ठिकाणी तुम्हाला मराठीचे फॉन्ट्स दिसतील. हे पहा या ठिकाणी हा IMS आदित्य रेग्युलर, IMS आकाश रेग्युलर. पण तुम्हाला याच्यापेक्षाही जे लोकांनी मोस्ट डाउनलोड केले असतील ते पाहायचे जर असतील किंवा ऑल फॉन्ट जर पाहायचे असतील, या ठिकाणी तुम्हाला फक्त मर्यादित दिसतात. पण तुम्ही जर या ठिकाणी जे निळं दिसतं हे ते 3 डॉटवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला ऑल फॉन्ट्स, मोस्ट डाउनलोडेड, टॉप रेटेड, सर्च असे काही पर्याय दिसतील. सर्चमध्ये तुम्हाला जर एखादा फॉन्ट माहिती आहे तर तुम्ही ते टाकून तो सर्च करू शकता. किंवा मोस्ट डाउनलोडमध्ये जर गेलो आपण तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जादा डाउनलोड झालेले मराठी फॉन्ट्स दिसतील. हे पहा या इथं IMS मंथन, IMS आदित्य. हे जे तुम्हाला जे दिसतंय हे तशा प्रकारे तुमचं नाव तुम्हाला काढता येईल. आता समजा आपण एखाद्याचं जर पाहायचं, समजा एखादं नाव टाकून ते कसं दिसतं तर तुम्ही तुझा प्रिव्ह्यू पण घेऊ शकता. आता समजा मी यावर क्लिक करतो. या ठिकाणी इथे क्लिक केल्यानंतर एंटर युअर टेक्स्ट टू प्रिव्ह्यू, म्हणजे हा फॉन्ट तुमच्या शब्दामध्ये कसा दिसेल ते दाखवतील. आता समजा इथं आपण एखादं नाव टाकू. समजा इथं महाराष्ट्र नाव टाकू आपण. ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला मराठी नाव टाकायचं आहे मित्रांनो. त्यासाठी तुमचं कीबोर्ड मराठी असणं आवश्यक. ते जर नसेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून गुगल इंडिक कीबोर्ड तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक सेंड करतो. आता ह्या ठिकाणी जर टाईप केलं आणि सर्च म्हटलं तर याचा प्रिव्ह्यू येत नाही. तर त्यासाठी मग अजून एक, आता ह्या ठिकाणी महाराष्ट्र टाईप केलं पण याचा हा ह्या ठिकाणी दिसत नाही. तर त्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो, का याचा कोड जनरेट करावा लागतो आपल्याला. तो आपल्याला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून एक ॲप असतं, त्यामध्ये तुम्हाला आपलं मराठी नाव टाकायचं आणि त्याचा कोड जनरेट करून तो परत तिथं पेस्ट करायचा. तर हे पहा ह्या ठिकाणी मी आता हे ॲप ओपन करतो. ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन दिसेल, युनिकोड IMS इंडिया फॉन्ट. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडी एक ॲड दिसेल, ती क्लोज करायची. क्लोज केल्यानंतर टाईप युनिकोड टेक्स्ट हिअर या ठिकाणी टाईप करून या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र टाकायचं. म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते नाव तुम्ही टाकू शकता. मी आता इथं महाराष्ट्र करतो. महाराष्ट्र केल्यानंतर युनिकोड IMS इंडिया फॉन्टवर एकदा क्लिक करा. त्यानंतर थोडी तुम्हाला परत एक ॲड दिसेल, ती क्लोज करा. क्लोज केल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र नाव झालंय ते कॉपी करायचं. तर कॉपी करण्यासाठी इथे एक बटन आहे, तेच तुम्ही त्यावर क्लिक केलं का ते कॉपी होतं. आता ह्या ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा तुम्ही डायरेक्ट गुगल प्ले स्टोअरवर गेल्यावर सुद्धा हे जे ॲप आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे घेऊ शकता. आता मी परत गुगल क्रोमवर येतो. त्या ठिकाणी आलो मी. आता हे महाराष्ट्र आधी जे टाईप केलं ते काढतो आणि या ठिकाणी हे महाराष्ट्र इथं पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर सर्च म्हटल्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र नाव हे असे तुम्हाला दिसू राहिले. तर आता तुमच्या माहितीकरता मी 2 फॉन्ट तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करतो आणि ते तुमच्या पिक्सआर्ट किंवा पिक्साबेमध्ये कसे इन्स्टॉल करायचे तेही सांगतो. आता पहिला हा फॉन्ट मी ते डाउनलोड करून ठेवतो. डाउनलोडला टाकल्यानंतर 1-2 सेकंदात तुमचा डाउनलोड होतो. इथे एक थोडी ॲड येते आणि जो डाउनलोड होतो तो झिप फाईलमध्ये डाउनलोड होतो. हे पहा झिप फाईलमध्ये डाउनलोड झाला तर त्याला आपल्याला अनझिप करावं. ही झिप फाईल अनझिप कशी करायची याचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि अनझिप कसं करायचं तेही पहा. आता त्यानंतर मी परत मागे येतो आणि अजून एखादा फॉन्ट तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो. आता असंच आपण खाली खाली येऊ. थोडं बॅक जायचं ते आपल्याला. एकदा बॅक गेल्यानंतर असं जर खाली आलं तर कोणता फॉन्ट चांगला दिसतो ते पाहू. आता समजा या ठिकाणी आपल्याला हा AMS
अस्मी रेग्युलर हा एक फॉन्ट चांगला दिसतो म्हणून त्यावर एकदा परत क्लिक करू. क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा रिव्ह्यू जर पाहिजे असेल तुम्ही रिव्ह्यू पाहू शकता. आता या ठिकाणी परत तिथं आपण जे महाराष्ट्र नाव कॉपी केलेलं ते या ठिकाणी परत पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर इथे सर्च म्हणा. सर्च म्हटल्यानंतर हे महाराष्ट्र नाव असं दिसतं मित्रांनो. हे एकदम मस्त दिसू राहिलं आहे. तर हा एक फॉन्ट आपण डाउनलोड करू. आता आपण 2 फॉन्ट डाउनलोड केले आहेत. हाही फॉन्ट झिप स्वरूपात डाउनलोड झाला असेल तर तुमच्या मोबाईलच्या असे 2 फॉन्ट आपल्याकडे डाउनलोड झालेले आहेत. तुमच्या मोबाईलच्या फाईल मॅनेजरमध्ये तो कुठे डाउनलोड झाला ते एकदा पहा. आता माझ्या मोबाईलच्या फाईल मॅनेजरमध्ये तो डाउनलोडेडमध्ये डाउनलोड झालेला आहे. हे पहा या ठिकाणी हे 2 फॉन्ट आपण IMS अस्मी आणि IMS म्हणतात. आता याला मी अनझिप करतो. हे दोन्ही फाईल एक्सट्रॅक्ट करून ह्या ठिकाणीच अनझिप करतो. हा एक करतो. आता अनझिप कसं करायचं पूर्ण याचा एक 3 मिनिटाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्यासाठी एक तुम्हाला सेपरेट ॲप घ्यावं लागतं. त्या ॲपचं नाव आहे जी आर्चिव्हर म्हणून. ते ॲप इन्स्टॉल केल्यानंतर कसं अनझिप करायचं तेही त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तो व्हिडिओ पहा मग तुम्हाला अनझिप कसा करता येईल ते समजेल. आता ह्या दोन्ही फॉन्ट मी अनझिप केलेले आहेत. आता तुमच्या मोबाईलमध्ये समजा पिक्सा लॅब असेल किंवा पिक्सार्ट असेल. आता मी पिक्सा लॅब ओपन करतो. पिक्सा लॅब ओपन केल्यानंतर इथं एखादा समजा आपण एखादं नाव कसं दिसेल ते पाहू. आता समजा न्यू टेक्स्ट मध्ये मी इथं हे करतो. आता या ठिकाणी पण तुम्हाला मित्रांनो त्याच याच्यामधून जे आपण आधी नाव कॉपी केलेलं तेच इथं पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर हे पहा हे पेस्ट करून ओके म्हणायचं. आता ओके म्हटल्यावर त्यात तो कोड असा दिसतो या ठिकाणी महा. त्यानंतर इथं फॉन्ट मध्ये जायचं. फॉन्ट मध्ये गेल्यानंतर इथं आपण ते फॉन्ट आधी पिक्सा लॅबच्या याच्यामध्ये फोल्डरमध्ये टाकलेलं नाही त्यामुळे आधी तुम्हाला दाखवतो कुठं असतात ते. आता हे पूर्ण ते ॲपचे हे जे दिसते फॉन्ट पूर्ण ॲपमध्ये बाय डिफॉल्ट आलेले असतात. आता इथं माय फॉन्ट म्हणून एक फोल्डर आहे. या ठिकाणी अजून एक पण माय फॉन्ट आलेला नाही. तर तो कसा घ्यायचा तो आपण आता दाखवतो मी तुम्हाला. आता आपण जी फाईल अनझिप केली त्यावर जा. त्या अनझिप फाईल मध्ये आतमध्ये जायचं. त्यावर हे कॉपी करा. कॉपी केल्यानंतर इंटरनल शेअर स्टोरेज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेमरी कार्ड किंवा फाईल मॅनेजर मध्ये पिक्सा लॅबचे एक फोल्डर दिसेल. त्यावर एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्यामध्ये फॉन्ट नावाचा एक फोल्डर असेल. जर तुमच्या मोबाईल मध्ये नसेल ते तर तुम्ही ते क्रिएट करा आणि ते ओपन करून त्या ठिकाणी ही अनझिप फाईल पेस्ट करा. आता एक केली आणि अजून एक आहे आपल्याकडे. म्हणजे अशा 2 फॉन्ट आपल्याला या ठिकाणी कॉपी पेस्ट करायचं. एक झाला आपला. आता आपण दुसरा एक करू डाउनलोड मध्ये. त्यानंतर अस्मी हा एक. याला कॉपी पेस्ट करा. कॉपी इंटरनेट. त्यानंतर पिक्सेल लॅब फॉन्ट आणि पेस्ट. आता हा दोन्ही फॉन्ट या ठिकाणी पेस्ट झालेले आहेत. आता आपण आपल्या पिक्सा लॅब मध्ये एकदा परत जाऊ. त्यावर गेल्यानंतर आपले जे फॉन्ट आपण ऍड केले ते आले का नाही ते आधी एकदा चेक करू. ते फॉन्ट मध्ये जायचं. फॉन्ट मध्ये गेल्यानंतर ह्या ठिकाणी फॉन्ट ह्या ठिकाणी बाय डिफॉल्ट त्यांचे फॉन्ट ॲपवाल्यांचे. त्यानंतर माय फॉन्ट मध्ये गेल्यानंतर हे 2 फॉन्ट आपल्याला इथे आलेले आहेत. तर आता परत बॅक जाऊ. बॅक गेल्यानंतर या ठिकाणी एकदा आपण इथं महाराष्ट्र टाईप करू. महाराष्ट्र आणि ओके. ओके म्हटल्यानंतर काही चेंजेस होतात का ते पाहू. फॉन्टवर जा. फॉन्टवर गेल्यानंतर परत माय फॉन्ट आणि दोन्ही फॉन्टवर एकदा क्लिक करून पहा. तर ह्या ठिकाणी मित्रांनो काही चेंजेस यामध्ये होत नाहीत. तर आपल्याला पुन्हा जे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर आहे त्यावर जाऊनच हा कोड जनरेट करायचा. तर त्यावर एकदा परत क्लिक करा. क्लिक केल्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन युनिकोड IMS इंडिया फॉन्टवर जा. ह्या ठिकाणी परत महाराष्ट्र टाईप करा आणि परत युनिकोड IMS इंडिया फॉन्ट. तुम्हाला जे नाव आता महाराष्ट्र टाईप केल्यानंतर आपण हा कोड जनरेट झाला. तर हा कॉपी करू. कॉपी केल्यानंतर परत आपल्या पिक्सा लॅब मध्ये यायचं. पिक्सा लॅब मध्ये
ह्या ठिकाणी डबल क्लिक करून आधीचं महाराष्ट्र आपण कॅन्सल करून त्या ठिकाणी हा कोड पेस्ट करू. पेस्ट केल्यानंतर परत ओके करायचं. आणि ओके केल्यानंतर मित्रांनो लगेच आपल्याला जो एक फॉन्ट आपण सिलेक्ट केला आधी तो असा दिसू राहिलेला आहे. त्यानंतर आता एक दुसरा एक फॉन्ट पाहू. हे पहा दुसरा एक फॉन्ट असा दिसतो, ते आलेला आहे. यामध्ये साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. हे पहा साईज कमी जास्त. त्यानंतर याला तुम्ही कलर तुम्हाला जसे एडिटिंग वाटेल तसं तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता. परत दुसरा फॉन्ट अशा प्रकारचे भरपूर फॉन्ट तुम्ही त्या वेबसाईटवरून डाउनलोड करून अनझिप करायचे आणि ते आपल्या इंटरनेट स्टोरेजच्या तुम्हाला जे ॲप्लिकेशनमध्ये ॲड करायचे त्या ॲपमध्ये फॉन्ट नावाचा एखादा फोल्डर आहे का ते चेक करून, जर नसेल तर नवीन फोल्डर तयार करून तिथं पेस्ट करायचे सर्व अनझिप. त्यानंतर ओपन करून त्यानंतर ज्या ॲपमध्ये तुम्हाला फोटो बनवायचा किंवा नाव एडिट करून टाकायचं तिथं तुम्ही बनवू शकता. तर मित्रांनो